नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्हाला या ठिकाणी आकृती दिलेली आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा. तर या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी योग्य संख्या कोणती असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची आकृती आली तर हे एक्झाम्पल कशा प्रकारे सॉल्व्ह करणार. तर बघा, आपण सगळ्यात पहिलं 47 ही संख्या घेऊ. 47 मायनस तिच्या समोरची संख्या घेऊ, 18 करू. तर बघा, या संख्येमधून ही संख्या मायनस करायची आपल्याला. तर आपण 17मधून 8 मायनस करायचे आहे आपल्याला. तर 17मधून 8 गेले, या ठिकाणी 9 राहतात आणि 3मधून 1 गेला तर 2 राहतात. त्यानंतर आपण दुसरी अशीच एक संख्या घेऊ. तर बघा, 39 मायनस 10 करून बघूया. तर बघा, 39 मायनस इथं 9 शिला 9चा आणि 3मधून 1 गेला तर 2 राहतात. म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये 29चा फरक आहे. म्हणून ह्या संख्येच्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे. तर म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण 58 करून बघूया मायनस कोणती संख्या जाणार आहे. तर आपण या ठिकाणी 18 जर घेतले तर 18मधून 9 मायनस केले, म्हणून आपण या ठिकाणी 18मधून 9 काढले तर 9 येतात या ठिकाणी. तर या ठिकाणी 9 असेल आणि या ठिकाणी 4 झालेले आहेत, कारण इकडे 1 दिला आहे ना आपण. तर 4 झालेले आहे. मग 4मधून कोणती संख्या काढावं लागेल. तर 2 जर काढली तर या ठिकाणी 2 येईल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नचिन्हाच्या जागी 29 ही संख्या येईल, कारण 29चा फरक प्रत्येक संख्येमध्ये आहे. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व्ह करा.